नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे छावा सिनेमाच्या निमित्तानं राज्यात सुरू झालेल्या एका नव्या वादाची। स्वराज्याचा खलनायक नेमका कोण आहे? संभाजी राजांना ज्यांनी मुघलांना पकडून दिलं त्यामध्ये नेमकं षडयंत्र कोणाचं, फितुरी कोणी केली, गद्दार कोण? कारण गणोजी शिर्के यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे जे वंशज आहेत, ते म्हणतात हा इतिहास नाहीये। मग खरंच त्यांना खलनायक केलं गेलं का? याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे। इतिहास तज्ञ आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्याच्याबद्दल सविस्तर सखोल विश्लेषण करणार आहोत। पण बघूया दिवसभरातल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाचे मुद्दे, बडे मुद्दे। दिल्लीत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला दिसली मोदी पवार यांची केमिस्ट्री। मोदींनी पवारांना दिली खुर्ची, तर दोघांमध्ये सविस्तर चर्चा आहे। बंदुकीचं लायसन काढलं आणि कोकाटे फसले। कोकाटेंच्या कोर्ट केसची इनसाइड स्टोरी। नाशिक कोर्टाच्या निर्णयाला कोर्टाचं आव्हान। अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात कोकाटेंकडून अपील। धाराशिवमध्ये टायगर का निसटला? प्रताप सरनाईकांनी सांगितली धाराशिवमधल्या ऑपरेशन टायगरची कहाणी। सरनाईकांचा रोख नेमका कुणाच्या सुटकेसकडे? चर्चा सुरू झाली। आगामी गणेशोत्सवावर कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात पीओपी मूर्तींवरती बंदी आली। मुंबई महापालिकेनं तसं परिपत्रक जारी केलं, पण मूर्तीकारांनी सरकारचं म्हणणं समजून घ्यावं असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय। पुढचा मुद्दा आहे महाकुंभ मेळ्यातील महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ विकल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील 2 महाराष्ट्रातले आहेत, तर रुग्णालयातील महिलांचं चेकअप करतानाचे सीसीटीव्ही हॅक केल्याची माहिती समोर येते। बडे मुद्द्याची सुरुवात आज आपण करणार आहोत कृषी मंत्री कोकाटेंच्या बातमीनं। नाशिक कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावल्याच्या नंतर राज्याचे कृषी मंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीये। त्यांचा राजीनामा घ्यायला कोणी तयार नाहीये। विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्याच्या नंतर तात्काळ विरोधी आमदार, खासदारांची पदं रद्द करणाऱ्या सरकारलाही कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं वाटत नाहीये। बहुधा विरोधकांनी आता सरकारला या मुद्द्यावरून घेरण्याची तयारी केली आहे, पण राजीनामा होईल का? प्रश्न अनुत्तरित आहे। मंत्री असल्यानं त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण कायदा बेकायदेशीर कृत्यांना माफ करू शकत नाही। कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे सहन करण्यायोग्य नाही असा संदेश देणं आवश्यक आहे। परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला, कायद्याची अवहेलना केली, गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारे कृत्य केलं, वैयक्तिक लाभापोटी योजनेतली मालमत्ता हडप केली। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावताना कोर्टानं नोंदवलेलं हे गंभीर निरीक्षण आहे। कोकाटे मंत्रीपदी असतानाही त्यांना परिणामांची जाण असूनही त्यांनी बेकायदा कृत्य केल्याचं सांगत कोर्टानं कोकाटेंना शिक्षा सुनावली। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानं आता कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। माणिकराव कोकाटेजींना काल कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तात्काळ स्वरूपात सरकारने त्यांना बरखास्त केलं पाहिजे आणि ही बरखास्ती जी आहे ही मागणी ही राजकीय स्वरूपाची नाही। अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? कोकाटेंविरोधातलं हे प्रकरण 30 वर्ष जुनं आहे। 1995 मध्ये म्हाडाच्या मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतून घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा कोकाटेंवर ठपका ठेवण्यात आला। स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून कोकाटे बंधूंनी तब्बल 2 घरं घेतली आणि इतर 2 लाभार्थ्यांना मिळालेली घरं स्वतःच्या नावे केल्याचं समोर आलं।
कागदावर दिसताना हे 4 वेगवेगळे फ्लॅट आहे, मात्र आपल्याला दृश्यांमध्ये तो बंगल्याच्या स्वरूपात दिसतोय. म्हणजे हे 4ही घरं जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांनी एकत्र केलेले होते आणि त्याचा वापर तो जो आहे त्यांच्याकडनं केला जात होता. नाशिकचा हा सगळा बॉईज टाऊन आणि कॉलेज रोड परिसरातला उच्चभ्रू परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता एका घराची किंमत जर 1100 स्क्वेअर फीटाचं घर जर आपण घ्यायला गेलो तर 1 ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतची एका घराची रक्कम आहे आणि त्यानुसार या घराची आत्ताची रक्कम जर आपण बघितली तर जवळपास 5 ते 6 कोटी रुपये आहे. हेच घरं माणिकराव कोकाटे यांनी 25-30 वर्षापूर्वी जेव्हा घेतले त्यावेळेला अवघ्या 2-2.5 लाखात एक फ्लॅट, असे 8-10 लाखामध्ये हे फ्लॅट घेतले होते. 27 वर्ष नाशिक न्यायालयात कोकाटेंविरोधात खटला चालला. या प्रकरणात 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यानंतर कोर्टानं कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना शिक्षा सुनावली. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता कोकाटेंनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. माणिकराव कोकाटेंविरोधातलं हे प्रकरण गंभीर आहे. आता कोर्टानंच 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे कोकाटेंच्या अडचणी वाढल्यात. विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जो न्याय राहुल गांधी किंवा सुनील केदारांना लावला तो कोकाटेंना लागणार का, हा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता कोकाटे राजीनामा देतात की मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख म्हणून अजित पवार कोकाटेंकडून राजीनामा घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.